नमस्कार. मराठी व्याकरणात आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की मूल या शब्दाचं अनेक वचन मुलं होतं, पण माणूस या शब्दाचं माणसं का होतं? याच्या मागे एक लॉजिक आहे, एक सिक्रेट कोड आहे, आणि तोच आपण आज उलगडणार आहोत. Welcome to Smart School Info. आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी असं वाटलं असेल, हो ना, की हे मराठी व्याकरण म्हणजे फक्त पाठांतर आहे का? आपण एक नियम लक्षात ठेवतो, तोपर्यंत दुसराच शब्द येतो आणि सगळा गोंधळ उडतो. आता हेच बघा ना, मूलचं होतं मुलं, सोपं आहे. पण मग माणूसचं माणसं कसं झालं? माणसूं का नाही? हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे, आणि म्हणूनच आज आपण हा गोंधळ कायमचा मिटवणार आहोत. चला तर मग या व्याकरणाच्या कोड्याला थेट हात घालूया. सगळ्यात आधी हे कोडं नेमकं आहे तरी काय हेच समजून घेऊ. पण एक मिनिट, काय वाटतंय? हे सगळं असंच काहीही अंधाधुंद असेल का, की याच्या मागे काहीतरी लॉजिक असेल? तर याचं उत्तर आहे हो. याच्या मागे एक सिक्रेट कोड आहे, एक अशी सिस्टीम जी एकदा समजली ना की मग मराठी व्याकरण खूपच सोपं वाटायला लागतं. आणि गंमत काय माहितीये, हे नियम नाहीत, हे आहेत पॅटर्न्स. एकदा हे पॅटर्न डोक्यात बसले ना की काही पाठ करायची गरजच पडत नाही. तर मग हे पॅटर्न्स नेमके कसे काम करतात? इथेच खरी गंमत आहे. मराठीमध्ये अनेक वचन करताना नियम नाही, तर शब्दाचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतर कसं होतं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, आपण फक्त शब्दाला काहीतरी जोडत नाही, आपण त्या मूळ शब्दालाच बदलतो. त्याला एक ग्रुप आयडेंटिटी म्हणजे समूहाची ओळख देतो. हाच सगळ्यात मोठा फरक आहे. ओके, तर मग ही आयडिया वापरून आपल्या मूळ प्रश्नांकडे परत येऊया. मुलं आणि माणसं यामागचं लॉजिक तरी काय? चला आधी मूल हा शब्द बघू. याचं अनेक वचन होतं मुलं. इथे काय झालंय? एकदम सिंपल. मूळ शब्द मूल तसाच तसा आहे, फक्त वर एक अनुस्वार लागलाय. हा अनुस्वार म्हणजे काय? तर एक समूह किंवा ग्रुप. झालं. किती सोपं आहे. आता बघूया माणूसचं काय होतं. इथे थोडी वेगळी गंमत आहे. स्टेप 1 मूळ शब्द आहे माणूस, बरोबर. स्टेप 2 आता उच्चार सोपा करण्यासाठी माणूसमधला जो ऊ आहे तो निघून जातो आणि शब्द राहतो माणस. आणि फायनली स्टेप 3 या माणूसला ग्रुप दाखवण्यासाठी आपण अनुस्वार लावतो आणि शब्द तयार होतो माणसं. समजलं? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय आहे की भाषा स्वतःलाच बदलते, जेणेकरून शब्द बोलायला सोपे व्हावेत. अनावश्यक स्वर काढून टाकले जातात, म्हणजे बोलण्यात एक फ्लो, एक सहजता येते. माणूसचं माणसं होण्यामागचं हेच ते सिक्रेट लॉजिक आहे. तर मग आता आपण त्या सिक्रेट कोडच्या अगदी जवळ आलोय. कोणताही शब्द अनेक वचनी करताना मराठी भाषा मुख्यत्वे 3 गोष्टी तपासते. हे 3 पॅटर्न समजले की सगळं सोपं होईल. ही आहे आपली 3 पॉइंट प्लुरल चेकलिस्ट. नंबर 1, शब्दाचा शेवट कशाने होतो? स्वराने की व्यंजनाने? नंबर 2, त्या शब्दाचा प्रकार किंवा लिंग काय आहे? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी की नपुसकलिंगी? आणि नंबर 3, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, अनेक वचन केल्यावर तो शब्द बोलायला सोपा वाटतो का? बस हे 3 प्रश्न म्हणजे अनेक शब्दांच्या कोड्याची किल्ली आहे. हे सगळं इंटरेस्टिंग वाटतंय ना? जर व्याकरणातले असेच लपलेले लॉजिक्स सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण मिळून असे अनेक अवघड विषय सोपे करून शिकूया. चला तर मग आता शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. ह्या सगळ्या चर्चेचा अर्थ एकच आहे, पाठांतर करणं थांबवा आणि समजून घ्यायला सुरुवात करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठी भाषा आपल्याला पाठांतर करायला नाही तर समजून घ्यायला सांगते. एकदा का आपल्याला भाषेचा हा पॅटर्न, ही लय सापडली की नियम आपोआप सोपे वाटायला लागतात. म्हणून पुढच्या वेळी कोणताही नवीन शब्द समोर आला ना की त्याला फक्त 3 प्रश्न विचारा. 1, याचा शेवट कसा होतोय? 2, हा पटकन बोलताना कसा वाटतोय? आणि 3, मग याचं अनेक वचन करताना काय बदल होणं सगळ्यात नैसर्गिक वाटेल? म्हणजेच मुलं आणि माणसं हे अपवाद नाहीत, ते गोंधळात टाकण्यासाठी नाहीत. उलट ते क्लूज आहेत, संकेत आहेत, जे आपल्याला सांगतायत की मराठी भाषेची सिस्टम किती लॉजिकल आणि सुंदर आहे. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. असा कोणता मराठी शब्द आहे जो अजूनही तुम्हाला कन्फ्यूज करतो? खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आपण पुढच्या वेळी त्यावर नक्कीच बोलू. जर आजचं हे स्पष्टीकरण आवडलं असेल तर नक्की लाईक करा
आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून प्रश्नोत्तरं, निबंध किंवा व्याकरणाबद्दल माहिती हवी असेल तर